महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी प्रियंका। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। ओसामा बिन लादेनच्या हत्येचं नवं गूढ समोर आणणार शोधपत्रकार सेमॉर हर्ष यांचा गौप्यस्फोट। कोलकाता लोकल ट्रेनमध्ये झाला बॉम्बस्फोट, 19 जण जखमी। काळबादेवी भागात लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे 2 जवान देतायत मृत्यूशी झुंज। आणि दिव्य मराठीची प्रतिनिधी प्रियंका डहाळे हिचा नाशिकच्या पाथर्डीजवळ झाला अपघाती मृत्यू। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। शोधपत्रकार सेमॉर हर्ष यांच्या गौप्यस्फोटाने ओसामा बिन लादेनच्या हत्येची एक नवीन कहाणी समोर येण्याची शक्यता आहे। अमेरिकेसह संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा अतिरेकी ओसामा बिन लादेन याच्या हत्येबाबत नवीन सत्य समोर येत आहे। तब्बल 1,60 कोटींच्या मोबदल्या पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानेच लादेनचा ठावठिकाणा सांगितल्याचं उघड झालंय। 2 मे 2011 साली अमेरिकेच्या सील कमांडोच्या टीमने पाकिस्तानमधील एबटाबादमध्ये लादेनला ठार मारलं होतं। हर्ष यांच्या मते 2010 पासूनच अमेरिकेने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडून लादेनची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते। ज्या अधिकाऱ्याने ही माहिती अमेरिकेला दिली तो पाकिस्तानी लष्कराशी संबंधित होता। सगळ्यात धक्कादायक म्हणजे या ऑपरेशनची पाकिस्तानला काहीच कल्पना नव्हती असा केवळ बनाव रचला होता। पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल कयानी आणि ISI प्रमुख अहमद शुजा पाशा या दोघांनाही याची कल्पना होती। ओसामा बिन लादेनला संरक्षण दिल्याचा आरोप होऊ नये म्हणून लादेन हिंदुकुश पहाडीमध्ये लपल्याचं अमेरिकेनं सांगावं असंही ठरलं होतं। हा अधिकारी पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेत काम करत होता। अमेरिकेचे शोधपत्रकार सेमॉर एम हर्ष यांच्या हवाल्याने पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रानेच हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे। विशेष म्हणजे लादेन लपला नव्हता तर तो ISIच्या कैदेत असल्याचे उघड झालंय। कोलकात्यामधील लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होऊन त्यात किमान 19 जण जखमी झालेत। पहाटे 2:30च्या सुमारास सेल्दा कृष्णानगर लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली। हा स्फोट कमी तीव्रतेचा होता असे सांगण्यात आले आहे। दरम्यान स्फोट कुणी घडवला याचा उलगडा अद्यापही झालेला नाही। तसेच स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि बचाव पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। शनिवारी मुंबईतल्या काळबादेवी भागात लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या 2 जवानांना वीरमरण आले होते। तसेच 2 जवान मृत्यूशी झुंज देत आहेत। आग विझवण्याच्या प्रयत्नात संजय राणे आणि महेंद्र देसाई यांना वीरमरण आले होते। या आगीत मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर आणि उपमुख्य अधिकारी सुधीर आमीन हे गंभीर जखमी झाले आहेत। नेसरीकर 50 तर आमीन 90% भाजले आहेत। त्यांच्यावर ऐरोलीतल्या बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान जखमी जवानांना वेळेत रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले। अवघ्या 40 मिनिटात काळबादेवी ते ऐरोली हे अंतर पार करत जखमी अधिकाऱ्यांना वेळेत रुग्णालयात पोहोचवले। काळबादेवी ते ऐरोली दरम्यानची संपूर्ण रहदारी ग्रीन कॉरिडॉर या विशेष मोहिमेअंतर्गत हटवण्यात आली। याशिवाय या मार्गावरील सर्व सिग्नलही बंद करण्यात आले। तिकडे ऐरोलीत आधीच माहिती दिल्याने बर्न सेंटरमध्ये 15 डॉक्टरांची टीम उपचारासाठी सज्ज होती। दिव्य मराठीची प्रतिनिधी प्रियंका डहाळे हिचा नाशिकच्या पाथर्डीजवळ अपघाती मृत्यू झाला। प्रियंका दिव्य मराठीच्या माहीम ऑफिसमध्ये कार्यरत होती। अल्पावधीतच तिने पत्रकारितेत स्वतःचा ठसा उमटवला होता। नाशिकवरून कूल कॅब मुंबईकडे येत असताना वाळूच्या ट्रकची आणि कूल कॅबची धडक झाली। अपघातानंतर प्रियंकाला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। दिव्य मराठी वृत्तपत्रात सिनेपत्रकार म्हणून प्रियंका कार्यरत होती। नुकत्याच ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात झालेल्या खुनाप्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे। दीपक दोधडे असं या आरोपीचं नाव आहे। त्याला न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रियंका खराडे या नवविवाहितेचा वागळे इस्टेट परिसरात चाकूने खून केला होता।
हत्या खुना प्रकरणी दीपक दोधडे असं नाव असलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. बुधवारी 6 मे रोजी ठाण्यातील वागळे इस्टेट भागात ही हत्या झाली. मात्र घटना घडली त्यावेळी त्या परिसरात प्रियंकासोबत एक व्यक्ती होता हे CCTVत दिसले होते. याच CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी दीपकचा शोध लावला. दीपकने या 4 दिवसात वेळोवेळी मोबाईल नंबरही बदलले. 4 दिवस पळ काढणाऱ्या दीपकला अखेर पोलिसांनी शनिवारी रात्री पकडले. दरम्यान या हत्याकांडात मृत्यू झालेल्या प्रियंकाचा विवाह 8च दिवसांपूर्वी झाला होता. बुधवारी दुपारी पासपोर्ट कार्यालयानजीकच्या फुटपाथवर तिचा गळा चिरून हत्या केलेला मृतदेह तिच्या पालकांना आढळला होता. हैदराबादमध्ये एक अजब घटना घडली. 2 मित्रांनी मस्करीत एकमेकांना मारहाण सुरू केली. या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला. मस्करीत केलेली मारामारी कधीकधी जीवावर बेतते. याचं जिवंत उदाहरण हैदराबादमध्ये पाहायला मिळालं. हैदराबादमधल्या कॉलेजात शिकणाऱ्या 2 मित्रांनी मस्करीत मारामारी केली. तरुणांमध्ये सहनशक्ती नाही हे दाखवणारा हा व्हिडिओ. ही मारामारी सुरू असताना एका मुलाने गुद्दा मारला. दुसऱ्या मुलाच्या वर्मी लागून तो जागीच मृत्यू पावला. या प्रकरणात दुसऱ्या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 1996 साली रायगडमधल्या आंदोशी गावात अल्पवयीन मुलामुलींचे जबरदस्तीत लग्न लावून देणाऱ्या 5 पंचांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर त्यासंबंधी तब्बल 21 वर्ष सुरू असलेल्या खटल्यातील पीडितांना न्यायही मिळालाय. अल्पवयीन मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत बोलताना आढळून आल्यानं जात पंचायतीनं त्यांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. मुलगा आणि मुलगी बोलतानाचे दिसल्यानंतर जात पंचांनी त्यांच्या आई-वडिलांना बोलावलं आणि लग्न लावण्यास सांगितलं. पण आई-वडिलांनी नकार देताच जात पंचांनी गावच्या चौकात एका अल्पवयीन मुलामुलीचं लग्न लावलं आणि 7,500 दंड ठोठावला. या प्रकरणी मुलीच्या आईनं हिंमत दाखवून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी पीडितांसह 9 जात पंचांना अटक केली आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने आरोपींना 2 वर्ष कैद सुनावली आहे. पण आरोपी मुंबई हायकोर्टात गेले आणि त्या ठिकाणी तब्बल 21 वर्ष खटला सुरू राहिला. अखेर हायकोर्टानं आरोपींची शिक्षा कमी करून 1 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. लवकरच मुंबई आणि ठाणेकरांचा प्रवास महागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात सरासरी 1 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 जूनपासून नवा दर लागू होईल. भाडेवाढीच्या प्रस्तावाचा निर्णय MMRTAच्या बैठकीत झालाय. त्यानुसार मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे सरासरी 1 रुपयाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे आता आहे त्याच दराने प्रवास करता येईल. मात्र 1 जूनपासून प्रवाशांच्या खिशाला मात्र चाप बसणार आहे. डेव्हिड वॉर्नरच्या झंझावातासह हेनरिक्स आणि बिपुल शर्माच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर सनराइज हैदराबाद संघाने सोमवारी शानदार विजयाची नोंद केली. यजमान हैदराबाद टीमने घरच्या मैदानावर रोमहर्षक सामन्यात जॉर्ज बेलीच्या किंग 11 पंजाबवर 5 धावांनी मात केली. यासह हैदराबादच्या टीमने 8व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग T20 क्रिकेट स्पर्धेत 7व्या विजयाची नोंद केली आहे. तसेच हैदराबादने गुणतालिकेत 3ऱ्या स्थानावरती धडक मारली आहे. दुसरीकडे किंग्ज 11 पंजाबचा हा 10वा पराभव ठरलाय. एनीबडी कॅन डान्स अर्थात ABCD हा चित्रपट 2013 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने त्यावेळेस बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला. आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल येणार असून ABCD 2 या चित्रपटामधील बेजुबा फिरसे या गाण्याने यूट्यूबवर धुमाकूळ घातलाय. बेजुबा फिरसे हे गाणं 6 मेला यूट्यूबवर रिलीज झालं होतं आणि आत्तापर्यंत तब्बल 17,90,000 प्रेक्षकांनी हे गाणं पाहिलंय. या गाण्याचे सचिन जिगर संगीतकार असून विशाल दादलानी, अनुष्का मनचंदा आणि माधव कृष्ण यांनी गाणं गायलंय. बेजुबा फिरसे या गाण्याने अक्षरशः तरुणाईला वेड लावलंय. या गाण्यातील श्रद्धा कपूर आणि वरुण धवन यांचा डान्सही लोकप्रिय होत आहे. जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. ओसामा बिन लादेनच्या हत्येचं नवं गूढ समोर आणणार शोधपत्रकार सेमॉर हर्ष यांचा गौप्यस्फोट. कोलकाता लोकल ट्रेनमध्ये झाला बॉम्बस्फोट, 19 जण जखमी,
काळबादेवी भागात लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे 2 जवान देत आहेत मृत्यूशी झुंज. आणि दिव्य मराठीची प्रतिनिधी प्रियंका डहाळे हिचा नाशिकच्या पाथर्डीजवळ झाला अपघाती मृत्यू. तुर्तास वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.